मॅडम हां येस. सगळे आलेत, मी सगळ्यांची ओळख करून देतो. या जयंती वागधरे, यांचा पॉडकास्ट आणि चॅनल अख्ख्या महाराष्ट्रात खूप फेमस आहे. महाराष्ट्रातली सगळी जनता त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि त्या आत्ता आपल्या सावलीचा इंटरव्ह्यू घेणार आहे. माझी आई तिलोत्तमा मेहेंदळे, माझे वडील चंद्रकांत मेहेंदळे, माझा लहान भाऊ सोहम मेहेंदळे, नमस्कार. माझी मोठी वहिनी अमृता मेहेंदळे आणि हा आमचा बबलू. आणि जिचा तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात ती आमची स्टार गायिका सावली मेहेंदळे. नमस्कार. सावली, तू निश्चिंत राहा. चला, मला असं वाटतं आता सुरुवात करूया. चल 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 ये बस. सारंग, इथे ये. काय आहे? तू तिच्याशी बोललायस का? हं? ती आता काही भागवत नाहीये. मेहेंदळे घराण्याची सून आहे ती. आपल्या घराण्याची इज्जत राहील असं बोलायला सांग तिला. तिलोत्तमा, हे बघ, तुला एवढीच काळजी वाटत असेल तर तूच बोल ना सावलीशी. अरे बाबा थांबा, आई काळजी नको करू, माझ्यावर विश्वास ठेव, बोलेल ती व्यवस्थित. तू बघ जरा तिच्याकडे, किती घाबरली आहे ती. तुला वाटते ती बोलेल? बरं मी बोलतो तिच्याशी, तुम्ही बसा. सापट. बोलतो तिच्याशी. ये. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्याविषयीची सगळी माहिती मी गोळा केली आहे. इनफॅक्ट लोकांमध्ये उत्सुकता आहे, कारण त्यांना तुझी बाजू ऐकायची आहे. खरं तर हा सगळ्यांसाठीच एक शॉक होता. ताराचा आवाज हा खरा तुझा आवाज आहे हे ऐकल्यानंतर विविध प्रश्न, शंका उपस्थित झाल्यात. आणि मला माहिती आहे यामुळे तुलाही मोठा धक्का बसलाय, हो ना? खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता, कारण मी अपेक्षाच केली नव्हती की असं काहीतरी होईल. आणि खरं तर हे सरप्राईज दिलंय मी तिला याचा अंदाज पण नव्हता. सावली, पण इतकी वर्ष हे सिक्रेट तुम्ही कसं लपवून ठेवलं? म्हणजे मी आता यासाठी विचारते कारण मला कॅमेरासमोर विचारता येणार नाही. ते कसं असायचं ना की मी प्रत्येक कार्यक्रमात पडद्यामागे गायचे. त्यासाठी आम्ही एक वेगळी रूम बनवायचो ज्याला सिक्रेट रूम म्हणतात. मी पडद्यामागे गायचे आणि तारा मॅडम स्टेजवर असून गायचा अभिनय करायच्या. ठीक आहे, सुरू करूया आपण. मला टेन्शन आलंय. सावली, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जसं मैत्रिणीशी गप्पा मारतेस ना, अगदी त्याच पद्धतीनं माझ्याशी गप्पा मार. एकदम निवांत मनमोकळेपणाने बोल. तुला जे वाटतं ते बोल. त्यामुळे नंतर जर काही वाटलं तर आपण एडिट करू. हे असं करू शकतो? हो, आपण करू शकतो, पण गरज नाही पडणार. हे बघ सावली, मला विश्वास आहे तुझ्यावर. सगळं व्यवस्थित होईल, तू व्यवस्थित सगळं बोलशील. फक्त चिल आणि जे मनात प्रामाणिकपणे तुला जे वाटतं ते बोल. ऑल द बेस्ट. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी जयंती वागधरे. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही घासून गुळगुळीत झालेली म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. एकेकाळी पडद्यावर जेव्हा कलाकार आपले डायलॉग्स बोलायचे तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की ते स्वतःच्या मनाचं बोलतायत. पण त्यामागे एक दिग्दर्शक असायचा, एक लेखक असायचा. हे कुणालाच माहिती नव्हतं. कधी कधी पडद्यावर ज्या लेखकाचं नाव यायचं त्या मागेही एक घोस्ट रायटर असायचा. पण आजच्या सोशल मीडियाच्या युगात अशी एखादी गोष्ट लपवणं हे अवघडच नाही तर अशक्य आहे. पण हीच अशक्य गोष्ट शक्य होताना आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. इनफॅक्ट पाहिलीच नाही तर उघड होताना पाहिली आहे. ज्या आवाजावर आपण सगळ्यांनीच प्रेम केलं तो आवाज त्या व्यक्तीचा नसून दुसऱ्याच कुणाचा तरी आहे, हे इतकी वर्ष कुणी आणि का लपवून ठेवलं याविषयीची माहिती आता आपल्या सगळ्यांसमोर आहेच. ज्या आवाजावर तुम्ही आजपर्यंत प्रेम केलत तो आवाज तारा वझेचा नसून माझ्या सावलीचा आहे. आणि आज आपण भेटणार आहोत त्या आवाजाच्या खऱ्या चेहऱ्याला. हो, तुम्ही ओळखलत, अगदी बरोबर आहे. मी बोलतेय सावली मेहेंदळे यांच्याबद्दल.
आजच्या पॉडकास्टमध्ये मी सावली मेहंदळे यांचं स्वागत करते. खूप खूप स्वागत आहे सावली तुमचं. सावली, कसं वाटतंय? इतकी वर्ष दुसऱ्या कुणाचा तरी आवाज बनून राहिलात आणि आता अचानक लोकांसमोर आलात. काय वाटतं? काय फिलिंग आहे? खरं तर मला अजूनही हे पचवायला कठीण जात आहे. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला जसं होतं की पंख पसरून कसं उडायचं हे कळत नाही. तो त्यावेळी जसा गोंधळतो ना, तशीच माझी काहीशी अवस्था आहे. आता तुम्ही दिलेल्या पक्षाचं उदाहरण घेतलं तर आधी तुम्ही ज्या पिंजऱ्यात राहत होता तिथे सुरक्षित होता आणि आता जेव्हा मोकळं आकाश मिळालंय तर गोंधळ उडालाय का? पिंजरा कसाही असला तरी त्यात कोणाला राहायला आवडेल. आणि मोकळ्या आकाशात आव्हानं असतात, पण ते आव्हानं पेलण्याचं बळ मला सारंग सरांनी दिलं. आज मी तुमच्या समोर आहे ते माझ्या सारंग सरांमुळे, माझ्या वडिलांसारख्या जगन्नाथजींमुळे, माझ्या सासऱ्यांमुळे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबामुळे. सावली, मला तुझ्या गाण्याचा हा प्रवास सगळा कसा झालाय त्याविषयी सांगशील? तुम्ही सगळ्यांनीच कार्यक्रमात पाहिलेत, पण तरी मी पूर्ण प्रवास थोडक्यात सांगते. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण. राऊळाच्या पायरीला सावली, रिलॅक्स. पाणी. सॉरी. इट्स ओके. हवं तर आपण ब्रेक घेऊयात का?